नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. कालच्या पिरियडमध्ये आपण साहित्याची माहिती म्हणजे वाङ्मयीन साहित्याची माहिती पाहत असताना कानडी भाषेतील दोन साहित्य ते म्हणजे कंठीर वनरस राज विजयम जे गोविंद वैद्य यांनी लिखाण केलेलं किंवा काव्यग्रंथाची निर्मिती केली त्याबद्दल माहिती पाहिली. त्यामध्ये छत्रपती संभाजी महाराज व राजाराम महाराज यांचा इतिहास समजून घेण्यास मदत होते. त्यानंतर नंबर 2 केळदीन नरप विजयम व बिनप्पी म्हणजेच अनुक्रमे लिंगना आणि चिंगदेवराय यांनी मांडलेला जो ग्रंथ आहे त्यामधून छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांचा इतिहास समजून येतो. नंबर 3 कागदपत्रे याबद्दल माहिती पाहत असताना मराठ्यांचा इतिहास समजून घेण्यासाठी कागदपत्रे ही किती महत्त्वपूर्ण आहेत ही सुद्धा माहिती आपण समजून घेतली. त्यामध्ये कागदपत्रामध्ये वतनपत्रे, निवाडा, आज्ञापत्रे आणि जी काही इतरत्र अशा स्वरूपाची जी काही कागदपत्र या विखुरलेली म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी विखुरलेली जी कागदपत्रे एकत्र करून मराठ्यांचा इतिहास समग्रपणे लिहिण्याचं काम तत्कालीन स्थितीमध्ये इतिहासाचार्य राजवाडे, सरदेसाई, त्यानंतर सरकार, फाटक, त्याचबरोबर पोद्दार, खरे अशा विद्वानांनी मराठ्यांचा इतिहास समग्र मांडण्याचं काम केलं आणि यामुळेच मराठ्यांचा इतिहास कागदपत्राच्या स्वरूपावरून भक्कम असा पुरावा समजण्यास मदत झाला आणि मराठ्याचा इतिहास मांडला गेला. पुढे दुसरा पॉइंट आहे शकावली. आता शकावलीचा विचार करताना शिवकालीन घडामोडीची माहिती. आता ही शिवकालीनच्या घडामोडीची माहिती पाहत असताना तिथीवार व घटना यांचं अचूक निदान किंवा अचूक माहिती जेते शकावली, घोडेगावकर शकावली आणि सहाकलमी शकावली या शकावलीच्या माध्यमातून मिळण्यास मदत होते. त्यातली जेते शकावली ही मराठ्यांचा इतिहास समजून घेण्यासाठी किंवा तिथीवार घटना समजून घेण्यासाठी एक महत्त्वपूर्ण शकावली म्हणून ओळखली जाते आणि ती मराठ्यांचा इतिहास लिहिताना ती मांडली गेली किंवा मदत घेतली गेली म्हणून ही मराठ्यांच्या इतिहासासाठी शकावली हे एक वाङ्मयीन साधन म्हणून ओळखलं जातं. पुढचा पॉइंट म्हणजे नंबर 5 होतं की आज्ञापत्र. आता आज्ञापत्राची जर माहिती पाहत असताना आपण छत्रपती शिवाजी महाराज हे एक राजनीती तज्ञ होते म्हणून त्यांच्या काळामध्ये जी काही राजनीती म्हणजे प्रतापगडाच्या पायथ्याशी अफजल खानाची भेट, आग्रा येथील कैदेतून सुटका, त्याच्यानंतर अशा विविधांगी जी काही घडामोडी या छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या कुशल राजनीतीचा अंगीकार केला ती सर्व राजनीती ही लिखित स्वरूपात मांडण्याचं काम रामचंद्र पंत अमात्य यांनी इसवी सन 1715 मध्ये ग्रंथ लिहिला आणि यावरून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राजनीतीबद्दलची माहिती आज्ञापत्रामधून समजून मदत होते आणि ही आज्ञापत्रे मराठ्यांचा इतिहास समजून घेण्यासाठी एक महत्त्वपूर्ण साधन म्हणून ओळखले जाते. म्हणजेच कानडी भाषेतील दोन साधने आणि त्याच्यानंतर जी कागदपत्रे नंबर 3, नंबर 4 शकावली आणि नंबर 5 आज्ञापत्रे या बाबीची माहिती आपण कालच्या पिरियडमध्ये अभ्यासली. आजच्या पिरियडमध्ये आपण बखरी या प्रकाराचा अभ्यास पाहणार आहोत. आता बखरी म्हणजे काय हे आपण सर्वप्रथम समजून घेतलं पाहिजे. शिवचरित्र म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचं जे चरित्र आहे सांगताना अनेक बखरी म्हणजे जी काही बाबी ही मोडी भाषेमध्ये लिखित स्वरूपात मोडी भाषेमध्ये लिपिबद्ध केल्या गेल्या. म्हणजे शिवाजी महाराजांचं चरित्र महात्म्य म्हणजे ज्या घडामोडी मांडलं गेलं त्यांचं चरित्र मांडलं गेलं त्याला बखरी म्हणून ओळखलं जातं. आता ह्या बहुतेक बखरी या शिवकाळानंतरच्या आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर म्हणजेच लिहिल्या गेल्या. त्यात काही विश्वसनीयता किंवा संशयास्पद आहेत म्हणजे अतिशयोक्ती म्हणून सुद्धा काही सांगितल्या गेल्या. पण ह्या बखरी किंवा जी काही वर्णन आढळतं महात्म्य आढळून येतं म्हणजेच त्यांच्या जीवनातल्या घडामोडी
या काही प्रमाणात मराठ्यांचा इतिहास समजून घेण्यासाठी, जाणून घेण्यासाठी एक महत्त्वपूर्ण साधन म्हणून ओळखलं जातं. आता या बकरीबद्दल माहिती पाहत असताना म्हणजेच शिवचरित्र महात्म्य सांगणाऱ्या अनेक बकरी आहेत. म्हणजे शिवाजी महाराजांचं चरित्र सांगणाऱ्या विविध बाबी म्हणजे बकरी होत्या. त्यामध्ये बकरीमध्ये एक प्रकार म्हणजे 91 कलमी बकरी, म्हणजे ज्या साहित्य रचनेमध्ये शिवाजी महाराजांच्या घटना घडामोडीची माहिती सांगत असताना 91 कलमाच्या अंतर्गत म्हणजे 91 कलम होती आणि या 91 कलम असल्यामुळे त्या कलमेलाच नाव दिले गेलं 91 कलमी बकर. ही सर्वात जुनी बकर म्हणून ओळखली जाते. आणि त्या बरोबरच वाकनीज बकर या बकरीला सुद्धा बकर सुद्धा एक महत्त्वपूर्ण बकर म्हणून ओळखली जाते. इसवी सन 1885 मध्ये ही बकर लिहिली गेली. तिचं मूळ स्वरूपाची जी साधन होतं ते उपलब्ध नाही, पण इसवी सन 1702 मध्ये खंडो अण्णाजी मलकारे यांनी आपल्या लिखित केलेल्या नकलेवरून तत्कालीन इतिहासाची कल्पना समजून घेण्यास मदत होते. म्हणजे ज्या बकरी आहेत या बकरीच्या स्वरूपामध्ये तत्कालीन स्थितीमधल्या छत्रपती शिवाजी महाराजांचे जे काही चरित्र, जीवन चरित्र समजून घेण्यासाठी एक महत्त्वपूर्ण साधन किंवा साहित्य रचना म्हणून ओळखली जाते. हे झालं बकरीबद्दलची माहिती. पुढे आपण या बकरीमध्येच विविध भाग पाहत असताना जी 91 कलमी बकर याची माहिती पाहिली. ही सर्वात जुनी बकर किंवा 91 कलम म्हणून ओळखलं जातं. नंबर ब त्याच्यामध्ये सभासद बकर आहे. आता सभासद बकरचा अभ्यास करत असताना इसवी सन 1697 मध्ये कृष्णाजी अनंत सभासद नावाच्या व्यक्तीने ही बकर लिहिली आणि ही बकर एक विश्वसनीय साधन म्हटले जाते. कारण यात महत्त्वाच्या ज्या घटना, वार, तिथी, तारखेविषयी एक या बकरीमध्ये विविध अशा बकरी एक साधन मानलं जातं, पण ज्या तिथी, वार, घटनाक्रम हे विश्वसनीय आहे की नाही याबद्दल मतभेद आहेत. म्हणजे ज्या बकरी लिहिल्या गेल्या हे वेगवेगळ्या बकरीमध्ये वेगवेगळे त्याच्यामध्ये तिथी, वार सांगितले गेले. पण हे सांगितलं तरीही पण मराठ्यांचा इतिहास समजून घेण्यासाठी काही प्रमाणात 2-3 बकरीमध्ये समानता आढळून आल्यानंतर मराठ्यांचा इतिहास तो आहे हे समजून घेण्यासाठी एक महत्त्वपूर्ण साधन म्हणून ओळखलं जातं. आणि यावरूनच सभासद बकर सुद्धा ही मराठ्यांचा इतिहास समजून घेण्यासाठी एक महत्त्वपूर्ण साधन म्हणून ओळखलं जातं. त्यानंतर पुढचा बकरीमधलाच प्रकार म्हणजे शिवोत्तरकालीन बकरी. आता शिवोत्तरकालीन म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळानंतरच्या बकरी. त्यामध्ये चित्रगुप्त बकर इसवी सन 1759 मध्ये लिहिली गेली. त्याच्यानंतर चिटणीस बकर इसवी सन 1818 मध्ये लिहिली गेली. त्यानंतर शिवप्रताप बकर ही 1829 मध्ये लिहिली गेली. त्याच्यानंतर पंत प्रतिनिधी बकर इसवी सन 1844 मध्ये लिहिली गेली. त्यानंतर शेंडगावकर बकर ही इसवी सन 1854 मध्ये लिहिली गेली. आणि या बकरीच्या माध्यमातून तत्कालीन काळात शिवचरित्र, छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र हे समजून घेण्यासाठी एक महत्त्वपूर्ण दुवा ओळखला जातो. पण या शकावल्या की ज्या बकरी असतील या विश्वसनीय नाहीत. म्हणजे काव्य स्वरूपात मांडलेल्या बकरी ही एक मूळ आधार मानला जात नाही. तर यामध्ये फक्त वर्णन आढळतं की घटना घडामोडी ज्या युद्ध प्रसंग असेल किंवा विविध अंगी बाबी असतील यामधून माहिती मिळण्यास मदत होते. ज्या आपण ह्या 4 बकरीच्या माध्यमातून 3 बकरची माहिती पाहत असताना आपण कोणकोणत्या बकरीची माहिती पाहिली तर 91 कलमी बकर, त्यानंतर सभासद बकर, त्यानंतर शिवोत्तरकालीन बकर. या वाङ्मयीन साधनाचा विचार करता
छत्रपती शिवाजी महाराजांचं जे काही महात्म्य, त्यांच्या कालखंडात घडलेल्या घटना घडामोडी या सर्व बाबी समजून घेण्यासाठी एक महत्त्वपूर्ण साधन, हे तो काळ समजून घेण्यासाठी एक महत्त्वपूर्ण साधन म्हणून ओळखलं जातं. आणि हेच साधन पुढे मराठ्यांचा इतिहास म्हणजे मराठाचा इतिहास समजून घेणं एक सोयीचं होऊ लागलं. अशाच प्रकारचं साधन म्हणजे पुढचं एक शिलालेख. आता शिलालेख हे सुद्धा एक वाङ्मयीन साधन सुद्धा ओळखलं जातं. आता भोसले घराण्याची संपूर्ण माहिती देणारा शिलालेख हे तंजावर येथील बृहदीश्वर मंदिराच्या भिंतीवर आढळून आला. म्हणजेच दगडावर कोरीव काम केलेलं आणि त्यामध्ये भोसले घराण्याचा संपूर्ण इतिहास किंवा भोसले घराण्याची संपूर्ण माहिती देणारा थोडक्यात स्वरूपात इसवी सन 1813 मध्ये मंदिरावर कोरला गेलेला हा जो शिलालेख, यातून भोसले घराण्यांची माहिती मिळते. पण त्यात अनेक बाबी ह्या विश्वासात आहेत की नाही हे पाहणं सुद्धा महत्त्वपूर्ण असतं अशामध्ये. पण ही एक बाब लक्षात घेणं आवश्यक आहे की अशा साधनाच्या माध्यमातून मराठ्यांचा इतिहास समजून घेण्यासाठी एक महत्त्वपूर्ण एक साधन म्हणून ओळखलं जातं. त्यानंतर पुढचा एक पॉईंट आहे तो म्हणजेच पोवाडे. आता हा पोवाडा हा प्रकार आज सुद्धा महाराष्ट्रामध्ये प्रचलित आहे. आणि ह्या पोवाड्याचं स्वरूप कसं असतं तर जी घटना घडामोडी रंजक स्वरूपात म्हणजे एक वर्णन करून त्यांना काव्यात्मक स्वरूपात रूप देऊन वर्णन केलं जातं. आणि ह्या स्वरूपाच्या माध्यमातूनच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कालखंडातील घटना घडामोडींचं एक काव्य स्वरूपात रूपांतर म्हणजे पोवाड्यात केलं जातं. आता अज्ञानदासाचा अफजल खान वधासंबंधीचा आणि तुळशीदासाचा सिंहगडावरील पोवाडा. आता ह्या पोवाड्याची माहिती पाहत असताना या पोवाड्यामध्ये अतिशयोक्तीचं वर्णन असल्याने इतिहासाचे साधन म्हणून ते उपयुक्त मानलं जात नाही. पण ते शिवाजी महाराजांचा इतिहास काही प्रमाणात म्हणजेच ती घटना घडामोडी जी पारंपरिक बोलीभाषेमधून आलेली किंवा आपल्या वाडवडिलांकडून आलेल्या त्या भाषेवर रूपांतर करून त्याच्यामध्ये योग्य ते आपल्या स्वरूपामध्ये म्हणजे आपल्या अभिव्यक्तीनुसार बदल करून ती मांडली गेली. ही पोवाडे सुद्धा मराठ्यांचा इतिहास समजून घेण्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत. म्हणजेच अफजल खानाचा वध जो झाला त्या वधाबद्दलची माहितीही आपल्या काव्य स्वरूपात मांडण्याचं काम केलं गेलं आणि त्यावरून तत्कालीन स्थितीची पोवाडे समजण्यास मदत होते. त्याचबरोबर आता वाङ्मयीन साधनामध्ये जी नाणी सुद्धा हा प्रकार त्यामध्ये सुद्धा येतो, ज्या पुरातत्वीय साधनामध्ये सुद्धा येतो. पण मराठ्याचा इतिहास प्रकाश टाकणारे अनेक जी काही नाणे असतील, शिलालेख असतील, यावरून मराठ्यांचा जो कालखंड तो ठिकाण किंवा जी बाबी म्हणजे त्या काळातल्या विविध लिखाणावरून त्यावर केलेले खोदकाम असेल म्हणजे जे काही लिखाण असेल म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराजांची राज्याची प्रतिमा, जे त्याचबरोबर जे बोधचिन्ह, अशा बाबी ह्या नाण्याच्या स्वरूपातून आढळतात. आणि ही सर्व बाबी तत्कालीन स्थितीमध्ये एक एक वाङ्मयीन साधन म्हणजे मराठ्यांचा इतिहास समजून घेण्यासाठी एक साधन म्हणून ओळखलं जातं. तर आतापर्यंत जी आपण साधने पाहिली ही सर्व साधने म्हणजेच भारतीय भाषेतील साधने आणि ही साधने ही मराठ्यांचा इतिहास समजून घेण्यासाठी महत्त्वपूर्ण आहे. आजच्या भागामध्ये आपण कागदपत्रे, त्याचबरोबर शकावली, आज्ञापत्रे, बखरी, त्यामध्ये 91 कलमी बखर, त्याच्यानंतर सभासदांची बखर, शिवोत्तरकालीन बखरी, त्याचबरोबर शिलालेख, पोवाडे आणि नाणी यांची थोडक्यात माहिती पाहिली. आणि ती माहिती म्हणजेच मराठ्यांचा इतिहास एक संक्षिप्त स्वरूपात वाङ्मयीन साधन म्हणजे या लिखित स्वरूपाच्या माध्यमातून या साधनामध्ये काही साधनं
पूर्ण विश्वासार्थ राहत नाहीत. त्यामध्ये अतिशयोक्तीसुद्धा असतं. जास्त विस्तृत वर्णन केलं त्यामध्ये काही बाबी स्वतःच्या आपल्या अभिव्यक्तीने म्हणजे स्वतःच्या मनाने जोडलेल्या असतात. पण ह्या सर्व साधनाच्या आधारे मराठ्यांचा इतिहास समजून येण्यास मदत होते. आणि छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती राजाराम महाराज, त्यानंतरचे जे काही वंशज आले, यांचा इतिहास मांडताना जी काही रचना ही मराठ्यांचा इतिहास ही आजच्या स्थितीमध्ये आपल्याला समजण्यास एक महत्त्वपूर्ण साधन म्हणून ओळखलं जातं. तर आज आत्तापर्यंत आपण जी माहिती पाहिली ही साहित्य रचना म्हणजेच जी आपलं प्रकरण जे काही छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचा काळ इसवी सन 1630 ते 1707 या कालखंडामध्ये जो मराठ्यांचा इतिहास समजून घेताना वाङ्मयीन साधनं पाहत आहोत. आणि या वाङ्मयीन साधनामध्ये भारतीय भाषेतील जी साधने आहेत ही साधने अभ्यासताना या भारतीय भाषेतल्या जवळपास संस्कृत भाषेतले 7 साधने, त्याचं हिंदी भाषेतील 2 साधने, त्याच्यानंतर राजस्थानी भाषेतील 2 साधने, कानडी भाषेतील 2 साधने, त्यानंतर जी काही कागदपत्रे, शकावली, आज्ञापत्रे, बकरी, त्याचबरोबर जी शिलालेख, पोवाडे, ही सर्व साधने ही वाङ्मयीन साधने ही भारतीय भाषेतील आहेत. आणि ही साधने म्हणजेच मराठ्यांचा इतिहास समजून घेण्यासाठी महत्त्वपूर्ण आहे. तर उद्याच्या भागामध्ये आपण जी आत्तापर्यंत जी साधने बघितली ह्या साधनावर बद्दलची थोडक्यात माहिती पाहू आणि परकीय भाषेतील साधने कोणती आहेत आणि त्या वाङ्मयीन साधनामध्ये परकीय भाषेतील साधनाची माहिती आपण विस्तृतपणे उद्याच्या भागामध्ये आपण अभ्यासणार आहोत.